चला मित्रांनो, DMRचे जे हॉल तिकीट आहेत ते डाउनलोड करण्यासाठी सध्या जे आहेत ते रेडी आहेत वेबसाईटवरती. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन हॉल तिकीट तुम्हाला कसं डाउनलोड करावं लागेल पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती सुद्धा डाउनलोड करू शकता. आता याचा ID आणि जो पासवर्ड आहे तो तुमच्या मेलवरती आला असेल किंवा जोही रजिस्टर फोन नंबर तुम्ही टाकला असेल त्याच्या मेसेजमध्ये तुम्ही तुमचे जे लॉगिन डिटेल आहेत, तुमचा यूजर ID असेल किंवा तुमचा पासवर्ड असेल तर ते तुम्हाला डिपार्टमेंटनी सेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला सापडत नसेल, कुठं तुम्ही लिहून ठेवलं नसेल तर मेसेजमध्ये, टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्ही DMR नावाने सर्च करायचे, तिथे तुम्हाला तुमचे लॉगिन ID भेटून जातील. किंवा मेलवरती सुद्धा तुम्हाला DMR जर नाव तुम्ही चेक केलं तर तिथे तुम्हाला तुमचे यूजर ID आणि पासवर्ड जे आहे ते तिथं भेटून जातील जर तुमचा विसरला असेल तर. महत्त्वाची जी लिंक आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती मी सेंड केलेली आहे याची. तर हे लिंक जे आहे ते तुम्ही आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन पेस्ट करून जे आहे ते अशा पद्धतीच्या वेबसाईटवरती इथं यायचं आहे. इथे तुम्हाला कॉर्नरला रजिस्टर नंतर लॉग इन ऑप्शन दिसत असेल, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचे यूजर ID आणि पासवर्ड टाकायचं आहे. खाली कॅप्चा दिलेला आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता इथं मी माझे जे डिटेल आहे ते टाकून घेतो, त्याच्यानंतर आपण इथे लॉग इन करून घेऊयात. आता मी ते लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे आहे अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एक पॉपअप येईल, त्याला इथे तुम्हाला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर अप्लाय पोस्ट हे जे तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन दिसत असेल याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. अप्लाय पोस्टला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं युअर सिलेक्शन ॲक्शनच्या खाली तुम्हाला एक डोळ्याचं बटन दिसत असेल तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचा ॲप्लिकेशन फॉर्म इन सबमिटेड सक्सेसफुल, पेमेंट इज सक्सेसफुल नावाचं ऑप्शन येईल, याला तुम्हाला क्लोज करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन डिटेल अशा पद्धतीने ओपन होतील. ज्याच्या सेकंड नंबरमध्ये ॲडमिट कार्ड नावाचं तुम्हाला बटन दिसत असेल मिडलमध्ये, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक करून झाल्यानंतर अशा पद्धतीचं ॲडमिट कार्डचे डिटेल तुम्हाला खाली इथं बघायला भेटतील. DMR रिक्रुटमेंट एक्झाम म्हणून आहे. पुढं तारखा दिलेल्या आहेत 18 पासून तर 29 सप्टेंबरपर्यंत आणि खाली आपली पोस्ट आहे फार्मासिस्ट आयॉन डिजिटल चिकलठाणा. आता हे सेंटर समजा आलेलं आहे मला आणि त्याच्यानंतर खाली तारीखसुद्धा दिलेली आहे की 23/9/2025 दुपारी 1 PM ते 3 PM या डेटला जी आहे ती एक्झाम माझी होणार आहे. तर खाली ॲडमिट कार्ड डाउनलोड नावाचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, याला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे सक्सेसफुली डाउनलोड करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीचं हॉल तिकीट आहे ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुमचा फोटो, इथं साईडला तुमचा जो तुम्ही फोटो काढला तो तिथं दिलेला आहे. महत्त्वाच्या तुमची कास्ट दिलेली आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, सर्व महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत तुम्हाला इथं मेन्शन केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं खाली सेंटर दिलेलं आहे डिटेलमध्ये, ते तुम्हाला व्यवस्थित चेकआउट करून घ्यायचं आहे. भरपूर जवळपास 15 शिफ्टमध्ये आपल्या जे आहे ते एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे. त्याच्यामुळे तारखा व्यवस्थित केअरफुली बघून घ्या की कोणाची तारीख कुठल्या डेटला आलेली आहे, जेणेकरून तुमची परेशानी होणार नाही. काही लोकांची एक्झाम जी आहे ती इनिशियली सुरुवातीलाच 18 तारखेला येऊ शकते, काही जणांची शेवटच्या दिवशी येऊ शकते. जवळपास मला वाटतं 25 तारखेपर्यंत आपल्या फार्मसी ऑफिसरच्या एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत. जवळपास 15 एवढ्या वेगवेगळ्या शिफ्ट आहेत ज्याच्यामध्ये आपल्या एक्झाम प्रत्येक दिवशी 3 एक्झाम जे आहेत त्या आपल्या कंडक्ट केल्या जातील. म्हणजे 3 शिफ्टमध्ये 3 पेपर जे आहेत आपले होतील. 18 तारखेपासून पहिला पेपर पहिल्या शिफ्टला होईल. ज्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी जर आपल्या विद्यार्थ्यांनी पेपर कोणी अटेंड केलं असेल तर नक्की सगळ्यांनी त्यांची फीडबॅक मला शेअर करा. टेलिग्रामवरती @PV थोरात यावरती तुम्ही मला तुमचे जे फीडबॅक्स आहेत किंवा जे MCQ आहेत नेमलेस ते तुम्ही पाठवू शकता, जेणेकरून आपण जो एक्झामचा पॅटर्न आहे तो अनालाइज आपल्याला करता येईल. कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत किंवा कशा प्रकारचे प्रश्न हे सेकंड शिफ्टमध्ये विचारले जातील. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. अशा पद्धतीने तुम्ही त्या लिंकवरनं जे आहे ते तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आय थिंक हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्यामध्ये कोणतेही डाऊट राहणार नाहीत. त्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती दिलेली आहे. त्याच्यावर फक्त एवढंच भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.